नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता कमळी ऋषी हे बाहेर असताना प्राजक्ता तिथे येत आहे. प्राजू तिथे येता क्षणी आता सगळ्या मुलांना प्राजू त्यांच्याकडे बोलावते. सगळे मुलं येता क्षणी इकडे आता प्राजू म्हणते की हे बघा, निंगी आणि कमळीने ही जी काही पार्टी एवढी मस्त अरेंजमेंट केली आहे तिची, तेव्हा त्यासाठी आपण ही पार्टी रंगीन बनवण्यासाठी अजून धमाल करूयात. तेव्हा एक मुलगा म्हणतो की त्यासाठी आपण मोठ्या आवाजात म्युझिक लावूयात आणि मग करूया धिंगामस्ती. तेवढ्यात आता कमळी म्हणते, ए बाबा, अरे मॅडमने मोठा आवाज करायला बंदी घातली, कळतंय का तुला? निंगी म्हणते की पण आपण काहीतरी थोडीफार मस्ती करू शकतो ना. हसतच प्राजू म्हणते की म्हणजे नेमकं करायचं काय? निंगी म्हणते की आपण गेमसुद्धा खेळू शकतो. कमळी म्हणते की अरे ही पार्टी गावाकडची आहे, तेव्हा गेमसुद्धा गावासारखेच झाले पाहिजे. आणि लगेच आता बाकीच्या मित्रमैत्रिणी म्हणतात आपण ना रुमाल पाणी खेळूयात. गावाकडे ना आम्ही सगळे रुमाल पाणी खूप छान खेळलेलो आहे. तेव्हा सगळेजण तयार होतात. आणि तेवढ्यात आता तिथे अनिका येते. अनिका तिथे येताच आता त्यांना सांगते की हे बघा, आम्ही आता 2 टीमचे 2 कॅप्टन आहोत. तेव्हा मी आणि कमळी दोघीही आता तयार आहोत. ही गावछाप तयार आहे का तिला विचारा फक्त. आता पटकन कमळी म्हणते चालतंय की. अनिका इकडे बाजूला तिच्या मैत्रिणीसोबत येते आणि म्हणते या गेम्समध्ये कमळीला उडवायचा चांगला चान्स आहे, टाकू की पटकन उडून. तेव्हा आता अनिका तिचा प्लान तिच्या मैत्रिणीला सांगते. सगळेजण आता गेम खेळण्यासाठी एकत्र येतात आणि मधोमध आता रुमाल पाणी खेळण्यासाठी आता सगळ्यांनी गोल रिंगण आखलेलं असतं. अनिका म्हणते गावछाप आहे का तू रेडी? तर कमळी म्हणते कवापासून रेडी आहे मी, तुला काय वाटलं? तेवढ्यात आता निंगी म्हणते कमळी आपल्याला टीम तयार करावी लागणार. तर प्राजू म्हणते मी कमळीच्या टीममध्ये येणार. निंगी म्हणते की मग मी बी कुठं जाणार, जिथे कमळी ना तिथेच मी. आणि इकडे आता ऋषी त्यांची ती सगळी गेमची मजा बघू लागतो. आणि का आता ऋषीकडे बघते आणि म्हणते की रिश कमॉन ये ना तू माझ्या टीममध्ये. आणि का म्हणते असं काय करतोयस रे रिश, ये खेळायला. ऋषी म्हणतो की नाही नाही तुम्हीच खेळा, मी नाही येत. आणि आता प्राजक्ता आणि निंगीसुद्धा ऋषीला खेळण्यासाठी आग्रह करतात. आणि अनिका म्हणते की कमॉन रिश आता पुढे येऊ लागताच प्राजक्ता म्हणते की दादा पण तू कुणाच्या टीममध्ये आहे? आणि लगेच प्राजू म्हणते मी सुद्धा काय विचार करते काय नु, आणि ऑफकोर्स मला माहिती तू ना कमळीच्याच टीममध्ये असणार. आणि तेवढ्यात आता ऋषी हा अनिका शेजारी येऊन उभा राहतो. तर अनिकाला आनंद होतो. अनिका म्हणते मला माहिती होतं माझा रिश माझ्याच टीममध्ये येणार. इकडे आता चरण एकटक नजरेने प्राजक्ताकडे बघत असतो. त्याला प्राजक्ताचा अपमानाचा बदला घ्यायचा असतो. आणि आता खेळायला सुरुवात होते. रिंगणामध्ये रुमाल टाकला जातो. निंगी म्हणते की बोल ग, तुझ्या टीममधून कोण येणार? अनिका म्हणते निंबू टिंबू तुझ्या टीममधून कोण येणार? कमळी आता तिच्या टीममधून गायत्रीला पुढे बोलावते. आणि इकडे आता अनिकाने पहिला गेम जिंकलेला असतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता अनिका ही रिशला पाठवते. रिश म्हणतो मला कशाला? तर अनिका म्हणते कमॉन रिश तू जा. तर रिश आता रुमाल घेण्यासाठी आता तिथे जातो. आणि पटकन आता त्या मुलाच्या नकळतपणे रिशने रुमाल उचलून रेषा पार केलेली असते आणि पुन्हा अनिका जिंकते. आणि तेवढ्यात आता कमळी ही गेम्स खेळण्यासाठी पुढे येते. तर अनिका तिच्या मैत्रिणीला बोलते आणि म्हणते की हे बघ, रुमाल आपलं टार्गेट नाहीये, टार्गेट काय आहे ना तुला चांगलंच माहिती. आणि तेवढ्यात आता अनिका म्हणते की एकदा का चावी माझ्या हातात पडली ना गावछाप, मग मी तुला दाखवते. असा विचार करून अनिका आता कमळीकडे बघते. तर कमळी आता रुमाल घेण्यासाठी तिचा हात पुढे करते. तेवढ्यात तिच्या हातातील चावी खाली गळून पडते. आणि कमळी आता रुमाल घेऊन तिच्या सीमारेषेपर्यंत जाते. पण चावी आता तिथेच पडलेली अनिका बघते. आणि पटकन आता अनिका त्या चावी शेजारी जाऊन गुपचूप नकळतपणे सगळ्यांच्या विरहित ती चावी आपल्या हातात घेते. आणि इकडे आता गेमची आता शेवट होत असताना इकडे ऋषी आता प्राजक्ताला बोलावतो आणि म्हणतो प्राजक्ता चल, आईने काय सांगितलं माहिती आहे ना, चल आपल्याला उशीर होतोय. तर प्राजक्ता म्हणते अरे थांब ना दादा, मला अजून थोडा वेळ थांबायचंय. प्राजक्ता म्हणते दादा तुला माहिती आहे ना, मला सतत मस्ती करायला नाही जमत, आई ना कायम डोक्यावर बसत असते. प्राजक्ता म्हणते की हवं तर पुढे तू निघून जा, मी येते पाठीमागून. तेव्हा आता ऋषी म्हणतो ठीक आहे, मी तुझ्यामुळे बोलणे खाणार नाही. आणि ऋषी तिथून निघून जातो. आणि इकडे आता चरण हा आतमध्ये आलेला असतो. तर तेवढ्यात प्राजक्ता ग्लास घेऊन तिथे येते. आणि आता ड्रिंकचा ग्लास घेऊन चरण तिथे येत आता प्राजक्ताला म्हणतो की सॉरी तू माझ्यावर रागावली असेल ना,
आणि लगेच आता प्राजक्ता म्हणते की तू इथे असताना काही ना काही होणारच ना. आणि तेवढ्यात आता चरण हा प्राजक्ताचा हात धरतो आणि माफी मागू लागतो. आणि तेवढ्यात अनिका तिथे येते आणि म्हणते की चरण तुला सांगितलं ना तिच्यापासून लांब राहायचं, तरीसुद्धा का तिच्याजवळ येतोयस. चरण म्हणतो की मी तिला त्रास नाही देत, त्या दिवसापासून मी तिची माफी मागतोय, तू सुद्धा सांग ना तिला. तेव्हा आता अनिका म्हणते की प्राजू अगं आपण फ्रेंड्स आहोत, एकाच कॉलेजमध्ये आहोत, तेव्हा हे असं काही एकमेकांसोबत राहताना होतं तेव्हा तू याला माफ करून टाक. प्राजक्ता म्हणते की हे बघ आपण फ्रेंड्स नाही आहोत, फक्त क्लासमेट आहोत आणि तुझ्याशी फ्रेंडशिप करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि तेवढ्यात आता चरण म्हणतो ठीक आहे, पण हा ज्यूस मी तुझ्यासाठी खास बनवला आहे, हा ज्यूस तर पिशील ना. रागाने आता प्राजक्ता तो ज्यूस पिऊन टाकते आणि रागाने प्राजक्ता तिथून निघून जाते. तर इकडे अनिका चरणला म्हणते प्लीज मला या गेममध्ये तू अडकू नकोस, प्राजक्तापासून तू प्लीज लांब राहा, कळलं का तुला. आणि इकडे आता सगळेजण निघून जाताच चरण म्हणतो की आता तुला माझ्यातच इंटरेस्ट येणार आहे. आणि इकडे आता अनिका आणि तिची फ्रेंड ती चावी घेऊन आता कमळीच्या रूममध्ये येते. आणि इकडे आता पटकन आता ते सगळे पेपर्स अनिका तिच्या मैत्रिणीला बघवायला लावते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की अनिका तू शुअर आहेस ना, यामुळे ना अनिका मी तुला सांगते कमळीचं सगळं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. अनिका म्हणते की मला तिचं आयुष्यच बर्बाद करायचं आहे आणि माझ्या रिशला माझ्यापासून तिनं वेगळं केलं आहे ना, एकेका गोष्टीचा मी आता त्या कमळीसोबत बदला घेणार असल्याचे अनिका बोलते. आणि इकडे आता ऋषी हा प्राजक्ता येण्याची वाट बघत असतो. ऋषी घरी येताच आता विचार करतो की मी ना जायलाच नको होतं आणि प्राजक्ताला सुद्धा तिथे पाठवायला नको होतं, मला का माहिती माझ्या मनात वेगळेच विचार येतात. इकडे आता प्राजक्ताला ड्रिंक्स चढलेली असते, प्राजक्ता खाली बसते आणि ऋषीचं नाव घेऊन आता दादा असे म्हणते. आणि ऋषीच्या मनात आता वेगळे विचार येऊ लागतात. ऋषी म्हणतो की परत काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. आणि तेवढ्यात आता चरण हा प्राजक्ताचे झोकांटे जाऊ लागताच आता प्राजक्ताला धरतो आणि म्हणतो काय झालं, तू ठीक नाही आहेस का. तर प्राजक्ता त्याला दूर लोटत म्हणते मी ठीक आहे. प्राजक्ताचे झोकांटे जाऊ लागताच इकडे चरण म्हणतो कशी ठीक आहे, अगं तुला चालता देखील येत नाही आहे. आणि पुन्हा चरण आता प्राजक्ताला धरतो आणि लगेच आता चरणला प्राजक्ताने आपल्या कशी कानाखाली मारली होती हे आठवतं. आणि इकडे आता अनिका ही कमळीच्या रूममध्ये आलेली असते. अनिका आता तिच्या मैत्रिणीला म्हणते की बघ आता त्या गावछापची कशी वाट लागते ती. आणि इकडे आता चरण हा प्राजक्ताला पुन्हा धरून आता बाजूला घेऊन जाऊ लागतो. तर इकडे कमळी रूममध्ये सगळ्यांना आता लाडू वाटत असते आणि सगळ्यांना लाडू देताच इकडे आता कमळी विचारात पडते. तर निंगी कमळीला म्हणते काय झालं ग कमळी, कसल्या विचारात पडली. कमळी म्हणते की त्या अनिकाची गँग कुठे दिसत नाहीये, कुठे आहे ती. आणि एवढ्यात आता कमळीचं लक्ष तिच्या हातात असलेल्या चावीकडे जाते, पण तिच्या हातात चावी नसते. तेव्हा कमळी आता तिच्या रूमची चावी बघू लागते. आणि तेवढ्यात आता कमळीच्या त्या रूममध्ये चरण आता इकडे प्राजूला घेऊन जातो आणि तिची ओढणी आपल्याकडे ओढत तिला मिठीत घेऊ लागतो. तेव्हा आता प्राजू विनवणी करत म्हणते की प्लीज मला सोड. चरण म्हणतो की तुला कसं जाऊ देऊ, या हाताने तू माझ्या कानाखाली मारली होती ना. आणि आता चरणला ते आठवतं. तोपर्यंत इकडे कमळी आणि निंगी ही त्या गोल रिंगण जिथे गेम खेळत होते तिथे येतात आणि चावी बघू लागतात. आणि चरण म्हणतो की आता याचा मला बदला घ्यावाच लागेल आणि बघ मी कसा बदला घेतो तो, असे म्हणत त्याचा मोबाईल काढत आता तो प्राजक्ता आणि चरणचा व्हिडिओ काढू लागतो. आणि तेवढ्यात आता इकडे चरण हा प्राजक्ताची इज्जत लुटायचा प्रयत्न करत असतानाच इकडे कमळी आता त्या रूमकडे येऊ लागते. आणि एवढ्यात आता तो प्राजक्ताची इज्जत लुटणार तोच कमळी तिथे येते. तर आता चरणला आता कमळी ही कशी तिचा गावाचा झटका दाखवते आणि प्राजूची इज्जत कशी वाचवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.